नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे जे तुम्हाला करायचे आहे तुमच्या कढीपत्त्याच्या झाडावर, जेणे की तुमच्या कढीपत्त्याची झाडाची वाढ खूप चांगली होईल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात पहिले जो पॉईंट आहे मित्रांनो तो पिंचिंगचा पॉईंट आहे. तर पिंचिंग कसे केल्या जाते झाडाची तर ते तुम्हाला बघा. असे जिकडनं मित्रांनो असे पाने येत असतात तो पॉईंट शोधायचा आहे. जसं ही वाली फांदी आहे तर इथे चांगल्याने दिसू शकते. तर हे इथून असं बघू शकता की इथून पाने येतात. तर ही असा पॉईंट असा सिलेक्ट करायचा मित्रांनो आणि याला असं तोडून द्यायचं आहे. आता हे असं जे तोडलं आहे आपण याला पिंचिंग टेक्निक म्हटलं जातं करायचे. मग पुढचं आहे मित्रांनो की जे पण झाडाचे जसे उन्हाळ्यामुळे काही जे फांद्या आहे मित्रांनो ते वाळले असतील, असे वाळलेले फांद्या असतील तर हे सगळे वाळलेले फांद्या मित्रांनो कापून टाकायचे झाडापासून, जेणे की मित्रांनो त्याची एनर्जी वेस्ट नाही होणार. अजून ती जी एनर्जी आहे ते नवीन फांद्यामध्ये लागू शकणार, जेणे की झाड हिरवगार होणार. तर हा पण पॉईंट नक्की फॉलो करायचा आहे. पुढचं आहे की मातीमध्ये काही पण नवीन नवीन जे रोपं येऊन जातात मित्रांनो, जसं आता पावसाळा सुरू झाला आहे तर लहान लहान रोपं येऊन जातात. तर हे जेवढे पण लहान लहान रोपं असतात मित्रांनो, जसे पाहू शकता ते निघालेले आहे, हे तुम्हाला काढून असे मित्रांनो हे दुसरे जे लहान अशा कुंड्या असतात म्हणजे दुसऱ्या कुंड्यांमध्ये तुम्हाला याला शिफ्ट करायचं आहे किंवा दुसऱ्या कुंड्यांमध्ये याला रिपोर्ट करून द्या. काही काही असे जे खाली आहे ते फांदे आहे आणि या झाडालाच लागून ते फांद्या बाहेर निघालेल्या आहे. तर हे जे अशा फांद्या असतील मित्रांनो जे जमिनीला लागून राहिले त्याचे पानं, तर हे जे फांद्याला लागून हे छोटे छोटे जे ब्रांचेस येतात मित्रांनो, याला तुमची कटिंग करून टाकायची चांगलीनी. या मेन स्टेम्पला असं वरवरच ठेवायचं. जे पण असे जमिनीला लागून असे खाली पानं आले असतील त्यांची तुम्हाला छाटणी चांगल्याने करून द्यायची आहे. जे आपण लोक किचनमध्ये वापरण्यासाठी कढीपत्त्याचे हे पानं वापरतात तर त्यांना काय करायचं, असं खूप जास्त झाडाची छाटणी नाही करायला पाहिजे. तुम्हाला थोडे थोडे पानं तोडायला पाहिजे. आणि पानं पण मित्रांनो असे जे आहे असे नाही तोडायला पाहिजे तुम्हाला. जसे असे 2-3 पानं तुम्हाला काय करायचे, अशी पूर्ण फांदी सकट याला कापायचं आहे कैचीनी, जेणे की मित्रांनो याची जी ग्रोथ आहे ती पण चांगल्याने होणार आणि झाडांना म्हणजे झाडासाठी हे चांगलं असते. मग पुढचं आहे मित्रांनो, आता जसं पावसाळा सुरू आहे तर त्या फंगस पण लागतो. त्याच्यासाठी 2 गोष्टी वापरायच्या, नीमखल्ली किंवा मित्रांनो हळद. तर नीमखल्ली घरच्या घरी कशी तयार करायची आणि झाडात कशी वापरायची, कडुलिंबाच्या पानापासून तयार केल्या जाते. तर मी सांगितलेल्या डिटेलमध्ये तो व्हिडिओ नक्की पाहा. आणि नीमखल्ली मित्रांनो तुम्हाला 1 चमचा तुमच्या कुंडीमध्ये टाकायचा आहे. कुंडीनुसार अशी लहानशी असेल तर 1 चमचा देऊन द्याल आणि असं समजा मोठी झाड असेल तर त्याला 5 वगैरे चमचे तुम्ही टाकू शकता. चांगल्याने तुम्हाला नीमखल्ली टाकून द्यायची, आणि झाडाला फंगस नाही लागणार. आणि हळद त्या लोकांना टाकायचं ज्यांच्याकडे नीमखल्ली नसेल, आणि ज्याही लोकांकडे हे दोन्ही पण असेल मित्रांनो तर या दोघांना चांगल्याने तुम्हाला हळद अजून नीमखल्ली दोन्ही टाकून द्यायचं आहे. खूप चांगलं फंजीसाईडचं काम करेल हळद आणि नीमखल्ली, आणि तुमच्या झाडाला फंगस नाही लागणार आहे. फिटकरीचं पाणी वापरायचं आहे. एक छोटंसं फिटकरीचा मित्रांनो तुकडा घेऊन घ्यायचा आहे. त्याला तुम्हाला पाण्यात एखाद्या मग्यामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि लहानसा पण घेऊ शकता. समजा माझ्या एवढं झाड आहे तर 1 मग्गा सफिशियंट राहील. तर 1 मग्ग्यामध्ये एवढा फिटकरीचा तुकडा टाकून द्यायचा आहे. तुरटी जी असते मित्रांनो, फिटकरी तुरटी. तर तुम्हाला फिटकरी किंवा तुरटी मित्रांनो तेवढं याच्यात टाकून द्यायचं आहे. मग ते तुरटीचं पाणी जसंच त्याच्यात तुरटी डिझॉल्व झाली ते तुरटीचं पाणी तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला चांगल्याने देऊन द्यायचं आहे. याने जे कढीपत्त्याचे झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार होतील मित्रांनो. जे पण खतं आपण देता यांना तर त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप चांगल्याने होते मुळांनो. किडांसाठी अजून एक आहे ते आहे कडुलिंबाचं तेल, नीम ऑइल मित्रांनो 1 लिटरमध्ये 1 चमचा टाकायचा आहे पाण्यामध्ये, आणि चांगल्याने त्याला मिक्स करून तुमच्या झाडावर त्याची चांगल्याने फवारणी करून द्यायची आहे. नीम ऑइल म्हणजेच मित्रांनो कडुलिंबाच्या पानाचं जे तेल आहे मित्रांनो ते घरच्या घरी कसं तयार करायचं झाडांसाठी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर नक्की पाहाल. अजून मग मित्रांनो तुम्हाला शेणखत टाकायचं आहे. शेणखत दर 15 दिवसापैकी एकदा टाकायचं. आणि जसं पावसाळा सुरू आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो शेणखतच असते झाडांना टाकणं. तर मित्रांनो आता पावसाळ्यामध्ये शेणखत नक्की टाकून द्यायचं आहे. याची जी वरच्या लेअरची माती आहे ही पूर्ण चांगल्याने काढून घ्यायची आहे. मग मित्रांनो जे शेणखत आहे ते टाकायचं आहे. म्हणजे माती केव्हापर्यंत काढायची, जोपर्यंत तुम्हाला पांढरी मुळं नाही दिसत. आणि जसेच मित्रांनो पांढरी मुळं दिसले तर तिथे तुम्हाला चांगल्याने शेणखत टाकायचं आहे. मग त्याच्यावर जी साधी माती असते मित्रांनो ती टाकायची आणि झाडाला चांगल्याने पाणी देऊन द्यायचं आहे. याने शेणखतचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होईल, झाडाची वाढ खूप चांगली होईल, हिरवगार होईल, नायट्रोजन. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला काही केअर टिप्स सांगितले, तुम्हाला नक्की फॉलो करायचे. आता कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो जी खताची प्लेलिस्ट सांगितली ती आता इथे स्क्रीनवर येत असेल त्या खताच्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पाहा. त्याच्यात मी सगळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स सांगितले ते तुमच्या कढीपत्त्याच्या झाडाला पण तुम्ही टाकू शकता. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिल्या. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.